मामीचा, मावशीचा, आत्याचा, काकूचा सगळ्यांचे चेहरे पडले होते. फक्त एकच माणूस खुश होता आणि तो आहे तुमचा बाप. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया था. फक्त बाप खुश होता. तुमचे सगळे लाड तुमचा बाप पुरवतो, तुमच्या जबाबदाऱ्या सगळ्या बाप घेतो. माझ्या तरुण भावांना एकच विनंती करतो, महिन्यातून एकदा बाप जिथे काम करतात, नोकरी असेल, व्यवसाय असेल, धंदा असेल, व्यावसायिक असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, बाप कुठेही नोकरीला असेल, काम करत असेल, महिन्यातून एकदा बाप जिथे काम करतो तिथे एकदा भेट द्या. मार्केट यार्ड मध्ये खांद्यावरती 100 किलोचं पोतं उचलून त्या बापाच्या अंगातून घामाच्या धारा निघताना पाहिल्या. मला नाही वाटत लेकरू 1 रुपया सुद्धा कॉलेजला वायफळ घालेल. आणि तुम्हाला जर तुमच्या बापाचं खरं रूप पाहायचं असेल, रात्री 2 वाजता बाप जिथे झोपला असेल तिथे लाईट लावा. त्या प्रकाशामध्ये बाप बघा. बापाच्या बनियांना भोकं पडलेले असतील, बापाच्या टाचा उरलेल्या असतील. ज्या बापानं उभं आयुष्य तुमच्या सुखासाठी झिजवलं, ज्या बापानं उभं आयुष्य त्या ठिकाणी तुमच्या समाधानासाठी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली, बस त्या बापाच्या कष्टाची जाणीव असावी प्रत्येक लेकराला, प्रत्येकाला असावी. मायबाप मुलींना असावी, मुलांना असावी. तुमच्यावरती तर फार मोठी जबाबदारी आहे. म्हणून आपल्या मायबापानं आपल्यासाठी काय केलं. इथे बसलेला कोणताच बाप कोणत्याही क्षेत्रातला असू द्या स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करत नाही, पण इथे बसलेला कोणताच बाप आपल्या लेकरांचा वाढदिवस कधीच विसरत नाही, कधीच विसरत. मुलाचं ऍडमिशन जवळ आलेलं असावं, मुलीचं लग्न ठरलेलं असावं, घरामध्ये त्याची बायको आजारी पडलेली असावी, मग बापाची हालत पहा काय होते, बापाची अवस्था काय होते, बापाची सस्य होलपट काय होते. बाप कुटुंबाचा आधार आहे. बापाला बऱ्याच वेळा वाटतं लेकराला कडकडून मिठी मारावी, पण बाप मिठी मारत नाही. का? बापाला वाटतं जर जास्त प्रेम दाखवलं ना तर पोरग हातातून निघून जाईल, घाबरणार नाही, भीती राहणार नाही. त्याच्यामुळे बाप आयुष्यभर लेकराला आतून प्रेम करतो, दाखवत नाहीये. म्हणून त्या बापाच्या कष्टाची जाणीव ठेवा, आईच्या संघर्षाची जाणीव ठेवा, साधू संतांनी आपल्याला काय दिलं याची जाणीव ठेवा. याच्या पलीकडे तुम्हाला काही सांगायचं नाही. ज्ञानेश्वर